ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये संगीतानंतर नाशिकच्याच हॉलमध्ये सायली आणि अर्जुनच्या लग्नाचा शुभ मुहूर्त रंगलेला आहे। आता संगीताच्या दिवशी जो खुलासा झालेला आहे त्या खुलाशानंतर लग्नाच्या दिवशी जबरदस्त आता ट्विस्ट आलेला आहे। एक एक करत एका रात्रीत आता प्रतिमाने सगळ्यांना पटवून दिलेलं आहे की तन्वी ही अर्जुनची बायको कधीच होऊ शकत नाही आणि फक्त सायली हीच अर्जुनची बायको असू शकते हे पटवून दिल्यामुळे आता ऐन लग्नाच्या वेळेला अर्जुनने सुद्धा प्रियासोबत लग्न करायला का नकार दिलाय असं सायलीने अचानक वेळेला काय सांगितलंय आणि अर्जुन कसा काय वचनातून मुक्त झालाय, पूर्णाची स्वतः अर्जुनला वचनातून का मुक्त केलंय, कसं मुक्त केलंय, सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता सायली वेट्रेस म्हणून अर्जुनच्या रूम मध्ये येणार आहे, कारण अर्जुनला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची तब्येत कशी आहे, त्याला काय त्रास होतोय हे सगळं आता इकडे सायलीला जाणून घ्यायचं असतं। म्हणून आता ती अर्जुनच्या रूम मध्ये वेट्रेस म्हणून येते। ज्या वेळेला अर्जुन दार उघडतो त्यावेळेला मात्र सायली लपून बसते आणि दुसऱ्याच एका वेटरला ते तिला द्यायला सांगते। अर्जुनला सायलीच्या येण्याची जाणीव झालेली असते, पण सायली नसल्यामुळे तो थोडासा उदास होतो। परत रूम मध्ये येतो, पण त्याला ज्या वेटरने चहा आणि नाश्ता आणलेला असतो त्या अर्जुनला सायलीने एक चिठ्ठी लिहून ठेवलेली असते आणि ती चिठ्ठी वाचल्यावरती अर्जुनला आता जीवात जीव येतो। इकडे आता सायलीने अर्जुनला चिठ्ठी लिहिलेली असते आणि त्यात लिहून ठेवलेलं असतं, अर्जुन सर तुम्ही स्वतः मनाशी कोणताही गिल्ट घेऊ नका, कारण या सगळ्यामध्ये जे काही घडले ना त्या गोष्टी तुमच्या हाताच्या बाहेर होत्या। तुम्ही या सगळ्या कंट्रोल करू शकत नव्हतात हे मला माहिती आहे आणि म्हणूनच मला आता तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे की तुम्ही जे केलं ते योग्य केलं, पण त्यानंतर ज्या गोष्टी घडणार आहेत त्या तुमच्या हातात नाहीयेत। आता नियतीच्या जे मनात असेल ते होईल, पण माझा तुमच्यावरती राग नाहीये असं म्हटल्यावरती अर्जुन ती चिठ्ठी वाचतो आणि चिठ्ठी वाचल्यावरती अर्जुन थोडासा भावुक होतो आणि अर्जुनला या सगळ्यामध्ये आता काहीच कळत नाही की आपण नक्की आता सायलीने हे चिठ्ठी लिहिली म्हणजे सायली इकडे आले का, मग अशी आपल्याला जो भास झाला होता तो भास होता की नव्हता असं म्हणत आता मात्र इकडे लगेचच अर्जुनला बोलवण्यासाठी माणसं येतात आणि अर्जुनला डान्स करण्यासाठी बोलवलं जातं। डान्स करण्यासाठी ज्या वेळेला अर्जुनला बोलवलं जातं त्यावेळेला अर्जुन तिकडे येतो आणि आता तो डान्स करायला लागतो। डान्सला त्याच्यासोबत सायली पार्टनर असते। सायलीने तोंडावरती पूर्णपणे आता बुरखा घेतलेला असतो, ओढणीने तोंड झाकलेलं असतं, त्यामुळे सगळ्यांना ती प्रिया आहे असंच वाटत असतं, पण अर्जुन तिला सायली समजूनच इमॅजिन करून डान्स करत असतो। शेवटपर्यंत सायलीने तोंडाचा बुरखा काढलेला नसतो आणि त्यामुळे मग मात्र आता ज्या वेळेला प्रिया इकडे येते तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसतो, हे काय चाललंय, म्हणजे आता प्रिया इथे काय करते आहे, तिने या सगळ्यामध्ये डान्स करायला इकडे हवं होतं, मग तन्वी इकडे मग डान्स कोण करते। मग आता डान्सच्या वेळेला प्रिया सायलीच्या तोंडावरचा पूर्णपणे बुरखा तो काढून टाकते आणि सायलीला एक्सपोज करते असं तिला वाटतं, पण सायलीला हेच अपेक्षित असतं। सायली याच गोष्टीची वाट पाहत असते की कधी एकदा ही हे सगळं करेल आणि कधी एकदा मी हे सगळं सगळ्यांच्या समोर आणेन। मग आता सायली सगळ्यांच्या समोर येऊन उभी राहते आणि आता प्रियाला सांगायला लागते, बास कर, आत्तापर्यंत तुझं सगळं मी खूप ऐकून घेतलेलं आहे, तू या सगळ्यामध्ये माझ्या बाबतीत जे काही चुकीचं करत होतीस ते सगळं मी ऐकून घेतलं, पण आता नाही, आता बस झालं, आता मी गप्प बसणार नाहीये। तेवढ्यात सायलीच्या मदतीला नंदिनी येते आणि नंदिनी, सायली बोल, जे तुला बोलायचं आहे ते बोल, इथे कुणाचंही मी काही चालू देणार नाहीये, मी सायलीला सपोर्ट करते आणि या सगळ्यामध्ये सायली जे काही बोलेल ना ते आता सगळ्यांना ऐकावंच लागेल असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सायली बोलत असते, सगळे ऐकायला लागतात आणि जशी सायली बोलते तसं धक्का बसायला लागतो। सायली सांगायला लागते, मला तुम्हाला सगळ्यांची सगळ्यात पहिले माफी मागायची आहे।
आत्तापर्यंत माझ्याकडून चूक झाली होती ती फक्त हीच की मी या सगळ्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची गोष्ट लपवून ठेवली होती. ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची गोष्ट ज्या वेळेला मी लपवली त्यावेळेला मला खरंच म्हणजे फक्त आणि फक्त माझ्या मधुभाऊंच्या सुटकेचं हे होतं आणि अर्जुन सरांच्या विषयी प्रेम नव्हतं. पण अर्जुन सरांनी हे लग्न का केलं हे पण तितकंच महत्त्वाचं. प्रिया म्हणते बास कर, तुझं हे तोंड बंद कर, मला काही ऐकायचं नाही. आता प्रियाला माहिती असतं इथे सत्याचा जबरदस्त उलगडा होणार असतो की अर्जुनला तन्वी सोबत लग्न करायचं नाहीये म्हणून त्याने कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा घाट घातलेला आहे. पण आता सायली तिचा हात झटकते आणि बाजूला हो, मला जे बोलायचंय ते मी आज बोलल्याशिवाय राहणार नाहीये असं म्हणत सायली आता आपल्या मनातली गोष्ट सगळ्यांना सांगायला लागते. आणि ती सांगायला लागते अर्जुन सरांनी मुळातच हे लग्न केलं कारण त्यांना प्रियाशी लग्न करायचं नव्हतं. जबरदस्ती त्यांचं लग्न ज्या वेळेला प्रियासोबत करण्याची वेळ आली त्यावेळेला त्यांनी हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं हे स्वीकारलं आणि त्यांनी प्रियासोबत लग्न करणं म्हणजेच तन्वीसोबत लग्न करणं हे नाकारलं तिचा पिछा सोडवण्यासाठी. आणि आज काय परिस्थिती आहे? प्रिया म्हणते तू गप्प बस म्हटलं ना, तू काही बोलू नकोस सायली म्हणते खबरदार प्रिया, आता जर मध्ये शब्द बोललीस ना तर तू एक सणकन देईन. आता सायलीचा हा अवतार बघून प्रिया थोडीशी गडबडते आणि मग सायली सांगायला लागते मला तुमच्या समोर येण्यासाठी खूप नाटकं करायला लागली, जे मला कधीही खोटं बोलणं जमत नाही ते खोटं मी बोललेली आहे त्यासाठी माफी. पण तुम्ही अर्जुन सरांना पुन्हा एकदा त्याच खाईत लळकटत आहात, तुमच्या लक्षात येत नाहीये. जर का अर्जुन सर हिच्यापासून सुटका मिळवण्यासाठी माझ्याशी लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करू शकतात तर उद्या लग्न झाल्यावरती हिच्यापासून सुटका मिळवण्यासाठी न जाणो त्यांनी अजून कोणता निर्णय घेतला तर मी माझ्या सौभाग्याला कधीही कोणतीही इजा पोहोचू देणार नाहीये. आणि या प्रियाला मी आधीपासून ओळखते. जर एखाद्या मुलीला माहिती आहे की त्या मुलाचं आपल्यावरती प्रेम नाही आहे तर आपण या सगळ्यामध्ये माघार घेत असतो. पण ही माघार घेत नाहीये तर ही या सगळ्यामध्ये आता आपल्याला तुम्हाला सगळ्यांना फसवते आहे. आणि हे सगळं चालू असताना जर का मी गप्प बसले तर तो माझा एक हे ठरेल, माझा या सगळ्यामध्ये आता पराभव ठरेल. आणि म्हणून मला या सगळ्यामध्ये बोलायलाच लागेल कारण अर्जुन सरांच्या जीवाचा प्रश्न आहे. हे सगळं मी अर्जुन सरांसाठी पण करते आहे आणि माझ्यासाठी सुद्धा. याआधी माझं अर्जुन सरांवरती प्रेम नव्हतं, 100% खरं आहे. सहवासाने 1-1.5 वर्षांचा अर्जुन सरांचं माझ्यावरती आणि माझं अर्जुन सरांवरती नितांत प्रेम बसलेलं आहे. एवढंच सांगण्यासाठी फक्त आणि फक्त मी तुमच्या समोर आलेली आहे. यापुढे जो काही निर्णय असेल तो तुम्ही घ्यायचा आहे. यावरती प्रिया म्हणते कसला निर्णय? काय निर्णय? काहीही निर्णय कोणीही घेणार नाहीये, तू इथून चालती हो असं म्हणत प्रिया सायलीची तिकडून हक्कलपट्टी करायला निघते. आणि निघ, आत्ताच्या आत्ता तू इथून निघ, मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये. सायली सांगते तुला नसेल बोलायचं पण मला बोलायचं आहे. त्यावेळेला मग मात्र आता इकडे लगेच सायली प्रियाचा हात पिरगळते आणि तिला एका बाजूला करते आणि ती सगळ्यांच्या समोर प्रश्न ती अर्जुनला प्रश्न विचारते. मला तुम्ही सांगा, पूर्णाजीला या सगळ्यामध्ये तुम्ही खुश करण्यासाठी हे लग्न करायला तयार झालात, ही गोष्ट तितकीच खरी आहे. पण त्याचबरोबर मला एक गोष्ट अजून तुम्ही सांगायची आहे की पूर्णाजीला खुश करण्यासाठी हा निर्णय घेतल्यावरती तुम्ही खुश आहात का? तुम्ही जर का पूर्णाजीच्या खुशीचा इतका विचार करताय तर पूर्णाजीने तुमच्या खुशीचा विचार करायला नको? पहिल्यांदा सायलीने खणखणीतपणे प्रश्न विचारल्यामुळे पूर्णाजी, कल्पना, प्रताप सगळेच जण विचारात पडतात की खरंच आपण सायलीवरचा राग इतका इम्पॉर्टंट केला की अर्जुनच्या मनाचा विचार केलाच नाही. एकटी प्रतिमा असते जी त्याला सपोर्ट करत असते आणि ती पूर्णाजीला आता काही 4 गोष्टी समजवणार. कल्पना सुद्धा हदरते. कल्पना विचार करते किती चुकीचे होतो आपण, सायलीवरती राग काढला ही गोष्ट इथपर्यंत ठीक आहे, सायलीवरच्या रागापोटी आपण आपल्या मुलाचा बळी द्यायला निघालो. नाही, मला वाटतंय की आपण खूप मोठी चूक करत आहोत. या सगळ्यामध्ये आपण जे काही केलंय ते खूप चुकीचं आहे आणि आता आपण याचा विचार करायला पाहिजे. कल्पना, सगळ्यांच्या मनात हा विचार येत
मग सायली सांगायला लागते, बस मला इतकंच बोलायचं होतं, मला याच्या पुढे अजून काही बोलायचंच नाहीये, जे काही घडलं ते सगळं असं आहे, आता उद्या लग्न आहे, उद्या लग्नापर्यंत मी इथे आहे, मी जोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत माझा प्रयत्न करणार आहे, पण मी तुमच्या मनाच्या विरुद्ध किंवा तुम्हाला कुणालाही दुखवून लग्न करणार नाहीये, त्यामुळे निर्णय तुमचा असणार आहे, तुम्ही सगळ्यांनी मिळून आता ठरवायचं आहे की याच्यामध्ये अर्जुन सरांना दुखवायचं आहे की आता अर्जुन सरांच्या जीवाशी खेळायचंय की पूर्णाजीचं जे वचन आहे ते पूर्ण करण्याकडे जास्त तुमचा भर असणार आहे, जे काही असेल ते तुम्ही तुमचं ठरवा, पण मी उद्या नवरीसारखी तयार तर होणार आहे, जर तुम्हाला वाटलं की मी नवरी बनण्याच्या लायक आहे तर आणि तरच तुम्ही मला या नवरीसाठी इकडे आणाल, नाहीतर मी निघून जाईल, कारण मला कोणाच्याही विरोधात काहीही करायचं नाहीये। असं म्हटल्यावरती आता इकडे सायलीचं बोलून झालेलं असतं, सायली तिकडून निघून जा। आता इकडे अर्जुन काहीही न बोलता आपल्या जागेवरती येऊन बसतो। प्रिया आता सांगायला लागते, ही कितीही टिव 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 केलं तरी सुद्धा मला माहिती आहे की माझी माणसं ही मला सपोर्ट करणार आहेत। प्रिया म्हणते, अर्जुन तू तिचं बोलणं मनावरती घेऊ नको। अर्जुन सांगतो, माझ्याकडे कोणताही ऑप्शन नाहीये, कारण जोपर्यंत मी पूर्णाजीला वचन दिलंय तोपर्यंत या वचनातून मी कधीही मोकळा होऊ शकणार नाहीये आणि म्हणून माझ्याकडे ऑप्शन नाहीये। असं म्हणत संगीत सेरेमनीचा आता पूर्णपणे पार पडते, पण इकडे डोक्यामध्ये राहतं ते म्हणजे पूर्णपणे कल्पनाच्या की नाही आपण काहीतरी चुकतोय। आणि रात्रीच्या वेळेला कल्पनाला खूप भयानक स्वप्न पडतं। कल्पनाला स्वप्न पडतं की अर्जुनने लग्न झाल्यानंतर आता तन्वी सोबत पटत नाहीये म्हणून आपला जीव देण्याचा प्रयत्न केलाय आणि आपण सगळेजण त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतोय। जे सायलीने सांगितलेलं असतं त्या गोष्टीचा असा काही इम्पॅक्ट पडलेला असतो कल्पनावरती की तिला रात्रीच्या वेळेला खूप भयानक स्वप्न पडतं की अर्जुनने जीव देण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याच्या मृत्यूस कारणीभूत आपण आहोत। तन्वी या घरामध्ये येणं इम्पॉर्टंट आहे, सायली या घरातून जाणं इम्पॉर्टंट आहे की आपला मुलगा सुखात राहणं इम्पॉर्टंट आहे, या गोष्टी आपण विचार करायला हव्यात आणि हे सगळं आपण करत नाही आहोत। कल्पनाला धक्का बसतो रात्रीच्या वेळेस, कल्पना घाबरून उठते आणि मग कल्पना ठरवते, नाही माझ्यासोबत कोणीही असलं नसलं मी या सगळ्यामध्ये आता फक्त आणि फक्त माझ्या आणि माझ्या मुलाला सपोर्ट करणार। कुणीही या सगळ्याच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मी फक्त माझ्या मुलाला सपोर्ट करणार। आता असं म्हणत कल्पना मनाशी निश्चय करते। दुसऱ्या दिवशी कल्पना पूर्णाजीला सांगायला लागते, पूर्णाई मी तुम्हाला या गोष्टीत नाही सपोर्ट करू शकत, माझ्या अर्जुनच्या जीवाशी मी नाही खेळू शकत। पूर्णाई म्हणते, कल्पना हे बघ मी रविराजांना वचन दिले। पूर्णाई अजून त्याच झोनमध्ये असते, तिला या सगळ्यातून बाहेर काही यायचंच नसतं, तिला या सगळ्यामध्ये अजिबात कोणाशी काही पडलेलं नाही, फक्त माझी तन्वी आणि मी। पूर्णाई याला विरोध करते, मग कल्पना युक्ती करते, कल्पना अर्जुनकडे येते, अर्जुन तू या लग्नाला नकार दे। अर्जुन सांगतो, नाही मम्मा मी या लग्नाला नकार देऊ शकत नाही, मी माझ्या वचनाचा पक्का आहे, काहीही झालं तरी माझं वचन मी पूर्ण करणार म्हणजे करणारच। असं म्हणत आता इकडे अर्जुन हट्टला पेटतो। मग कल्पनाकडे एकमेव पर्याय असतो, कल्पना सायलीची भेट घेते जे सायलीला अपेक्षित, पण कल्पनाने डायरेक्ट भेट घेतली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि इकडे प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन होऊ शकते, म्हणून कल्पना आता पाठवते ती म्हणजे प्रतिमाला पाठवल्यावरती इकडे सायली खूप सुंदर तयार झालेली असते। सायली सुंदर तयार होऊन आता नवरीच्या वेशामध्ये असते। मग प्रतिमा सायलीला सांगते, हे बघ कल्पनाने निरोप पाठवलाय, लग्नामध्ये तूच यायचं आहेस, तन्वीच्या ठिकाणी तू उभं राहायचं आहेस। यावरती सायली सांगते, नक्की आईंचा निरोप आहे? यावरती प्रतिमा सांगते, हो, पण ती इकडे आली तर पूर्णाजीला संशय येईल, अजूनही पूर्णाजीने ही गोष्ट मान्य नाही केलेली आहे। मग मात्र आता इकडे सायली सांगायला लागते, ठीक आहे पूर्णाजी पण ही गोष्ट मान्य करतील, पण ज्या मुलीवरती प्रेम नाही त्या मुलीला मी माझ्या अर्जुन सरांच्या आयुष्यात येऊ देणार नाही। असं म्हणत आता इकडे सायलीने खूप मोठी हे करत आता लग्नामध्ये उभं राहण्याचा निर्णय घेतलेला असतो, पण सायलीची इच्छा असते काहीही झालं
तरी मी पूर्णाजींना या लग्नासाठी मनवूनच लग्नाला उभी राहील. मग ज्या वेळेला अर्जुन लग्नासाठी उभा राहण्यासाठी येतो तेव्हा सायली तयार होऊन येते आणि आता प्रिया पण तयार झालेली असते. मग सायली अर्जुनला प्रश्न विचार, अजूनही तुम्ही विचार करू शकता. पूर्णाजी तुम्ही सुद्धा विचार करा. जर का तुमच्या अर्जुनचं लग्न तन्वी सोबत झालं आणि उद्या अर्जुनच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर तुम्हाला यामध्ये प्रियाला सून करून घेणं जास्त महत्त्वाचं आहे की आपल्या मुलाचं लाईफ सावरणं महत्त्वाचं आहे? कारण तुम्ही त्यांच्या डोळ्यात आनंद, प्रेम, आपुलकी, माया हे तिच्याबद्दल पाहताय का? मग तुमचा इगो हे करण्यासाठी तुम्ही फक्त आपल्या मुलाला सुळीवरती चढवताय. पूर्णाजी तुमच्यासारख्या बाईकडून ही अपेक्षा नाहीये. मी माझ्या नवऱ्याला कोणत्याही चुकीच्या हातात देणार नाही आणि मी तर झटणार, पण मला तुमची परवानगी आहे. यावरती आता मात्र पूर्णाजीचं मन पूर्णपणे पाघळतं. पूर्णाजी या सगळ्यामध्ये सांगते, मी चुकले अर्जुन, खरंच मला माफ कर. मी खूप चुकीचा मोठा निर्णय घेतलाय. मी या सगळ्यामध्ये तुझं सुख नाही पाहिलं, तुझं दुःख नाही पाहिलं आणि फक्त तुला या दरीमध्ये लोटण्याचं काम केलं. खरंच मला माफ कर, मी चुकले. माझे डोळे सायलीने उघडलेत. तुला मी माझ्या वचनातून मुक्त करते. आता निर्णय तुझा असेल. मी वचनातनं मुक्त केल्यानंतर पण तुला ज्याच्याशी लग्न करायचे ते कर. पूर्णाजीने आपल्या वचनातनं अर्जुनला मोकळं. मग अर्जुनने सांगितलंय, काहीही झालं तरी माझं लग्न सायलीसोबत झालेलं आहे. सायली माझी बायको आहे. आता यापुढे मला कुणाचं काहीही ऐकायचं नाही. मी लग्न करेन तर सायलीशी. फायनली धूमधडाक्यात सायली आणि अर्जुन यांचं लग्न पूर्णाजीच्या आता वचनातून मुक्त होत झालेलं आहे.